संभाजीनगरात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। बघा, आताच मतदानाला सुरुवात झाली आणि त्यातच सकाळीच संभाजीनगरमध्ये ईव्हीएमच्या मशीनमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, नेमकं कोणत्या प्रभागात ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं कळतंय, नेमकी अडचण काय? प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्ञानेश्वर विद्यालयामधल्या एका मतदान केंद्रावरची ईव्हीएम मशीन बंद पडलेली आहे, त्याच्यात बिघाड झालेला आहे। सुरुवातीला टेस्टिंग करण्यात आले, त्यानंतर जी मॉक ड्रिल असतं, मॉक पोल असतो, तो करण्यात आला होता। त्यानंतर त्याच वेळेस ही मशीन बिघाड झाल्याचं लक्षात आलेलं आहे आणि त्यानंतर प्रशासनानं कळवलेलं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी दुसरी मशीन आणण्यात येईल अशी माहिती सध्या मिळते आहे। त्यानंतर तिथलं मतदान होईल। मात्र या प्रभाग क्रमांक 3 मधल्या बेगमपुरा ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये इतर ठिकाणी 3 बूथ आहेत आणि त्या बूथवर सध्या मतदान सुरू आहे। त्यामुळे एक बूथवरील मतदान केंद्रावरची यंत्र बिघडल्यामुळं सध्या मतदान करणं थांबलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या सविस्तर बातमीसाठी। ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये।